विशिष्ट जात म्हणजे नेमकी कोणती याची चर्चा आपण केली पाहिजे. कारण आरक्षणाचा फायदा एका विशिष्ट जातीला झाला असं सांगितलं जात आहे, पण त्या विशिष्ट जातीचं नाव मात्र कोणीही घेत नाही. ही कोणती जात आहे, या जातीला विशिष्ट जात असं का म्हटलं जातं आहे आणि त्यांना कोणते फायदे झालेले आहेत हे आता अनंत बदर समितीच्या अहवालामधून समोर येणार आहे. पण अजूनही या विशिष्ट जातीचं नाव घेतलं गेलं नाही. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याच्या अनुषंगाने 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एका समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचं नाव होतं न्यायाधीश अनंत बदर समिती. या समितीला 3 महिन्यामध्ये अहवाल द्यायचा होता, परंतु त्या समितीने अहवाल 3 महिन्यामध्ये काही सादर केला नाही. परवाच्या अर्थसंकल्पाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की लवकरच अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात येईल. जसाही समितीचा अहवाल सादर होईल लगेच आपण त्या उपवर्गीकरणाला सुरुवात करूया असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी अहवाल लवकरच येईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण त्यांच्या स्टेटमेंटनंतर इतक्या लवकर अहवाल येईल असं सांगितलं गेलं नव्हतं, पण ते तात्काळ घडलं आणि समितीने रातोरात इतक्या फास्ट काम केलं की त्यांना मागच्या 6 महिन्यामध्ये जे जमलं नव्हतं ते त्यांनी डायरेक्ट 3 दिवसामध्ये करून दाखवलं आणि डायरेक्ट सरकारला आज अहवाल सादर केला गेला. या समितीने नेमकं कोणासोबत चर्चा केली, या समितीला नेमकं काय काम सोपवलं होतं आणि या समितीने नेमकं अहवाल कशाच्या आधारावरती तयार केला गेला याची कुठलीही वाच्यता अजून तरी झालेली नाही. या समितीला प्रामुख्याने काम देण्यात आलेलं होतं की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे लाभ नेमके कोणाला मिळाले हे अगोदर तपासा. या समितीला याच याच्यामध्ये काम देण्यात आलेलं होतं की ही जात कोणती आहे ज्या जातीला सगळ्यात जास्त फायदे झालेले आहेत आणि सगळ्यात जास्त मागास जात कोणती आहे हे त्या समितीने शोधायचं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी काही सामाजिक संघटनांसोबत, काही सामाजिक कार्यकर्त्यांसोबत आणि विचारवंतांसोबत याची चर्चा करणं अपेक्षित होतं की नेमकं अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण केलं तर नेमकं कोणाला फायदा होईल, कोणाला तोटा होईल आणि आरक्षणाचं नेमकं काय होईल आणि या उपवर्गीकरणाच्या बाजूने नेमके कोणते लोक आहेत आणि या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये नेमके कोण लोक आहेत हे देखील या समितीने तपासणं गरजेचं होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरक्षणाचं उपवर्गीकरण कशा पद्धतीने केलं जाईल, कशा पद्धतीने ते लाभधारक होईल आणि त्याला कोणता सिद्धांत वापरला गेला पाहिजे हे देखील या समितीने तपासायचं होतं. आता हे तिन्ही कामं या समितीने केलेली नाहीत. पहिलं म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा फायदा नेमका कोणत्या वर्गाला झाला याचा इम्पेरिकल डेटा काय आहे हे या समितीकडे नाही. बार्टीने जो अहवाल सादर केलेला होता त्याच अहवालाचा संदर्भ या अहवालामध्ये घेण्यात आला असावा, कारण या समितीने महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरल्याची चर्चा नाही आणि कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्याला भेटल्याची चर्चा नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या समितीला हेही सांगितलं गेलेलं होतं की नेमकं याच्यासाठी वापरण्यात आलेला इम्पेरिकल डाटा नेमका कोणता वापरायचा हे अगोदर ठरवलं गेलं पाहिजे, कारण 2011 नंतर जनगणना झाली नाही आणि जातनिहाय जनगणनाचा जो प्रश्न आहे तो देखील प्रलंबित आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बार्टीने जो अहवाल सादर केलेला होता त्या अहवालामध्ये मातंग समाजाची लोकसंख्या ही अत्यंत कमी दाखवण्यात आलेली होती. त्याचा देखील शोध या समितीला घ्यायचा होता. पण हे शोध घेणं केव्हा शक्य आहे, जेव्हा जनगणना पार पडेल. पण जनगणनाच पार पडली नाही तर या समितीने हे आकडेवारी आणली कुठून आणि कशा पद्धतीने याचं ॲनालिसिस केलं हे मात्र आता येणाऱ्या काळामध्ये समजेल, कारण या समितीने कुठेही याची चर्चा केली नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, आरक्षणाचे अभ्यासक आहेत, ज्या संघटना आहेत त्या सगळ्यांसोबत यांनी चर्चा करणं गरजेचं होतं, त्यांच्या बैठका घेणं गरजेचं होतं. त्या बैठकांचे अहवाल जे काही निष्कर्ष आहेत ते देखील या अहवालामध्ये येणं अपेक्षित होतं, पण त्यांनी कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यांसोबत चर्चा केलेल्या नाहीत. थेट हा अहवाल सरकारच्या हातामध्ये आलेला आहे. म्हणजे या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या बाजूने नेमके कोण लोक आहेत, याच्या विरोधामध्ये नेमके कोण लोक आहेत आणि नेमकं या भूमिकेवरती तटस्थ असलेले नेमके कोणते लोक आहेत हे देखील या समितीने पडताळून बघितलेलं नाही, कारण समिती कुठे फिरलीच नाही, समितीने कुठे कामच केलं नाही. आणि ही समिती छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, नागपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा कुठल्या ठिकाणी गेली याचे कुठलेही दस्तावेज, कुठल्याही न्यूज किंवा कुठले स्टेटमेंट किंवा कुठल्याही एखाद्या सामान्य किंवा कार्यकर्त्यांनी किंवा एखाद्या विचारवंताने या बाबतीमध्ये काहीही माहिती शेअर केली नाही, कारण त्यांच्याकडे ही समिती पोहोचलीच नाही. आता तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की जर आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं तर नेमके कशा पद्धतीने करायचं, त्याला कोणता सिद्धांत वापरायचा, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा सिद्धांत वापरायचा का जॉन रॉल्सच्या
न्याय सिद्धांत वापरायचा का त्याचा जॉन रॉलने सांगितलेला वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत वापरायचा, याची कुठलीही प्रोसेस त्यांनी पार पाडली नाही. त्याच्यामुळं सिद्धांत नेमका कोणता वापरायचा, कुठल्या सिद्धांताच्या आधारावरती उपवर्गीकरण झालं पाहिजे, या आरक्षणाच्या उपवर्गीकरणामध्ये कोणता सिद्धांत वापरल्यानंतर तो कशा पद्धतीने वापरला गेला पाहिजे, त्याचे फायदे काय होऊ शकतात, हे सगळं या समितीने सांगायचं होतं. पण या समितीने मात्र असा कुठलाही अभ्यास केल्याचं दिसत नाही. क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने ज्या शिफारशी सादर केलेल्या होत्या त्या शिफारशीला लागू करण्यासाठी काहीतरी एखाद्या समितीचा पॉझिटिव्ह अहवाल आपल्याकडे असणं आवश्यक आहे. याचसाठी हा सगळा अट्टाहास सुरू आहे. आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्री अगोदरच घोषणा करतात की लवकरच आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला जाईल आणि लागलीच 3 दिवसानंतर अहवाल येतो. बार्टीच्या अहवालावरती ताशेरे ओढल्यानंतर किंवा बार्टीने जी काही लोकसंख्या सांगितली ती देखील अशी मोगमत सांगितलेली होती. त्याच्यामध्ये खरं काय होतं की नाही हे देखील या समितीने तपासलं नाही. 2011 नंतर जी जनगणना व्हायला हवी होती 2021 मध्ये, ती जर झाली असती तर कदाचित आता त्याचे ओरिजिनल आकडे आपल्या हातामध्ये असते. पण ते ओरिजिनल आकडे अजूनही आपल्या हातामध्ये नाहीत. जनगणना झाली नाही, जनगणनेचे कुठले आकडे नाहीत, पण तरीही आता लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लोक म्हणजे सरकारमधले असलेले आमदार वगैरे असं म्हणत आहेत की 59 जातीच्या फायद्यासाठी आरक्षण आहे. पण नेमकं 59 जातीच्या कुठल्या प्रतिनिधीला तुम्ही भेटलात, 59 जातीच्या कुठल्या प्रतिनिधींनी तुम्हाला हे पॉझिटिव्हली सांगितलं, 59 जातीपैकी कुठल्या त्या जातीच्या संघटनेने तुमच्याकडे सोबत काही चर्चा केली का, याचा कुठलाही डेटा यांच्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे ही जी काही समिती आहे अनंत बदर समिती, या समितीने कॉपी पेस्ट केला असावं असा डाऊट आहे. कुठला, बार्टीचा अहवाल. कारण यांनी जर कुठे फिरलेच नाही, यांच्याकडे कुठली जर यंत्रणाच नव्हती, या समितीने कोणासोबत चर्चाच केली नाही, कुठला डेटाच गोळा केला नाही, तर नेमका हे डेटा आला कुठून. आता हा डेटा कुठून आला मी तुम्हाला सांगू शकतो. हा डेटा सरकारमध्ये जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यांचा संदर्भातला डेटा असेल. तिथे किती क्लास 1 अधिकारी आहेत, किती क्लास 2 अधिकारी आहेत, किती प्राध्यापक आहेत, किती शिक्षक आहेत, एवढा आकडा यांच्याकडे असू शकतो. आणि याच आकड्याच्या आधारावरती त्यांनी हे निष्कर्ष काढलेले असावेत. पण त्यांनी हेही तपासायला गरजेचं होतं की नेमकं शिक्षणामध्ये किती प्रमाण आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेतलेले लोक किती आहेत, किती लोकांना आणखीन शिक्षणच मिळालेलं नाही. या सगळ्या मूळ ज्या काही कन्सेप्ट आहेत तिथून त्याला सुरुवात करणं अपेक्षित होतं. पण कदाचित तिथून ते झालं नसावं, कारण सरकारमध्ये असलेली जेवढी काही शासकीय नोकरीमध्ये असलेले लोक आहेत तेवढे याच्यामध्ये तपासले गेलेले असावेत. आणि त्याच आधारावरती हा अहवाल तयार केला गेल्याची शंका देखील आहे. त्याच्यामुळे हा अहवाल योग्य आहे की नाही हे आता तपासलं गेलं पाहिजे आणि याच्यासाठी सरकारने हा अहवाल अगोदर लोकांना उपलब्ध करून दिला पाहिजे. आणि या अहवालावरती ज्या लोकांचे आक्षेप आहेत, या अहवालावरती जे चुकीचे संदर्भ वापरले गेलेले आहेत, या अहवालावरती जे लोकांना डाऊट आहेत किंवा या अहवालामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्या खोट्या गोष्टी आहेत, हे जर लोक तपासून बघू शकत असले आणि त्यांनी जर याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं तर त्या दुरुस्त करूनच नंतर सरकारने आपली भूमिका मांडली पाहिजे. त्याच्यामुळं हा अहवाल अगोदर जनतेसाठी ओपन झाला पाहिजे, तरच जनता याचा ॲनालिसिस करेल, त्याचा अभ्यास करेल आणि सरकारला याच्यामधल्या चुका दाखवून देईल. जर हा अहवाल जशाच तसा स्वीकारला गेला तर मग मात्र याच्यामध्ये असलेल्या चुका या झाकल्या जातील आणि अहवाल तसाच गायब केला जाईल. त्याच्यामुळे अहवाल अगोदर लोकांच्या हातामध्ये येऊ द्या, सरकारच्या वेबसाईटवर येऊ द्या, तो बार्टीच्या वेबसाईटवर येऊ द्या, तो आरटीच्या वेबसाईटवर येऊ द्या आणि तो महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवर देखील येऊ द्या. तिथे लोक हा अहवाल डाउनलोड करतील, अभ्यास करतील आणि मग लोक जे आहेत ते यावरती ऑब्जेक्शन देतील. तोपर्यंत सरकारने निर्णय घेऊ नये. लोकांना अगोदर हा अहवाल वाचू द्यावा आणि मगच लोक जर आक्षेप घेत असतील तर त्याचं निराकरण करूनच नंतर सरकारने निर्णय घ्यावा. आपल्याला नेमकं न्यायाधीश अनंत बदर समितीच्या या अहवालाबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका. या अहवालामध्ये किती तथ्य असू शकतं हे देखील सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.